श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा. आता चेक करा. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. नेमके हे पैसे कशामुळे जमा झाले आहेत, कोणत्या कारणामुळे हे पैसे जमा झालेले आहेत, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. हे 2,000 रुपये आपल्याला कशामुळे मिळालेले आहेत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक माहिती, या सर्वांची माहिती मिळेल. तर बघा, 2,000 रुपये आपल्या खात्यावर जमा झाले आहेत का नाही, कशामुळे, कोणत्या योजनेमुळे हे पात्र आहेत. भरपूर प्रेक्षकांना हा प्रश्न पडलेला आहे. काही प्रेक्षकांच्या तर रात्री जमा झालेले आहेत, तर तुमचे झालेत का नाही, आणि नेमके झाले नसल्यानंतर काय करायचं आहे, याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात की खात्यावर आपल्या 2,000 कशामुळे जमा होणार आहेत आणि नेमकं काय कारण आहे, आणि ज्यांच्या खात्यावर येणार नाहीयेत त्यांनी काय करायचं आहे, याची पण माहिती आपण बघूयात. तर बघा प्रेक्षकांनो, केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये दिले जातात. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार जवळपास नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार 6,000 आणि केंद्र सरकार PM किसान योजनेअंतर्गत 6, असे एकूण वर्षाला 12,000 रुपये मिळतात. म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये समजा, आणि हे 2-2 हजाराच्या टप्प्याने वितरित होत असतात. तर आता 2,000 रुपये जमा होण्याची वेळ आलेली आहे. ही रक्कम 2,000 रुपयांच्या 3 टप्प्यांमध्ये जमा केली जाते. केंद्राचे जे कृषी मंत्री आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवराजसिंह चौहान यांच्या हस्तेच मागच्या वेळेस आपल्याला PM किसान निधी योजनेचा हप्ता मिळाला होता. केंद्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही योजना चालवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतून 21 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजे जवळपास 21 दुने 42, तुम्ही 21 दुने जवळपास 21 हप्ते, म्हणजे 21 गुणिले 6 जर तुम्ही केलं, तुम्हाला आतापर्यंत एवढी रक्कम भेटली असेल. 6 6 दुने 12, म्हणजे 1,26,000 रुपये तुम्हाला भेटले असतील आतापर्यंत. आता 22वा हप्ता मिळाला आहे, आणि योजना 2018 मध्ये सुरू झाली होती, आणि पहिला हप्ता याचा 2019 मध्ये मिळालेला आहे. आणि जर तुम्हाला या योजनेचे 2,000 रुपये मिळवायचे असतील, आता हे मिळणार आहेत, हे कधी मिळणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर मिळवायचे असेल तर तुम्हाला संबंधित कृषी खात्यात जायचं आहे. तिथे तुमचे 7/12/8 उतारा घेऊन तुम्हाला जायचंय. आधार कार्ड, झेरॉक्स, फोटो आणि ऑनलाईन नोंदणी घेऊन तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पण हे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. तर आता 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. 22व्या हप्ता लवकरच सांगितलं झालंय की 2-4 दिवसात आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. 22 हप्त्याची जी प्रतीक्षा आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे EKYC करून घ्या. EKYC याचा अर्थ की परत तुम्हाला ती कागदपत्र व्हेरीफाय करावी लागतील. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फार्मर ID बंधनकारक केलेला आहे. जर तुम्ही EKYC आणि फार्मर ID नसेल तर तुम्हाला 2,000 रुपये 22व्या हप्त्याचे मिळणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर EKYC आणि फार्मर ID काढून घ्या. 2-4 दिवसामध्ये 22वा हप्ता मिळणार आहे 2,000 रुपयांचा. त्या पाठोपाठ लगेच नमो शेतकरीचा हप्ता देखील येईल. त्यामुळे लगेच तुम्ही या योजनेचा लाभ चांगल्या प्रकारे घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशा सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. काळजी घ्या. स्वामी समर्थ.